नमस्कार. वेद विकासाचा 24 तास घडामोडींमध्ये आपलं स्वागत. वेळीच निदानामुळे दुर्मिळ ब्रेन स्ट्रोकवर यशस्वी उपचार. 54 वर्षीय महिलेचा अपंगत्वाचा धोका टाळला. नवी मुंबई मेडिकल हॉस्पिटल येथे डॉक्टरांच्या टीमने दुर्मिळ सेंट्रल नर्वस सिस्टम व्हॅस्क्युलायटिस या गंभीर न्यूरोलॉजिकल आजारांवर यशस्वी उपचार करत 54 वर्षीय महिलेचे प्राण वाचवले. वेळीच निदान आणि उपचारामुळे रुग्णाला कायमस्वरूपी लकवा येण्याचा धोका टळला. रुग्णाला अचानक शरीराच्या डाव्या बाजूला अशक्तपणा, बोबडी वळणे आणि उभे राहण्यास अडचण अशी लक्षणे जाणू लागली. तपासणीत मेंदूमध्ये रक्तस्राव आणि सूज आढळून आली. सुरुवातीला हा प्रकार उच्च रक्तदाबामुळे झालेला हा ब्रेन हॅमरेज वाटत होता. मात्र उपचार सुरू असताना अचानक प्रकृती खालावल्याने डॉक्टरांना संशय आला. डॉक्टर पवन ओझा आणि डॉक्टर सुरंजन बसाक यांच्या टीमने MRI आणि इतर प्रगत तपासण्या केल्या असता मेंदूमध्ये सूक्ष्म रक्तस्राव आणि नवीन स्ट्रोकची चिन्हे दिसू लागली. त्यानंतर रुग्णाला दुर्मिळ सेंट्रल नर्वस सिस्टम व्हॅस्क्युलायटिस असल्याचे स्पष्ट झाले. डॉक्टरांनी तातडीने उच्च मात्रेतील स्टेरॉइड्स आणि इम्युनोप्रेसिव्ह थेरपी सुरू केली. उपचारानंतर रुग्णाच्या प्रकृतीत झपाट्याने सुधारणा झाली. अवघ्या 10 दिवसात रुग्णाला डिस्चार्ज देण्यात आला असून आता कोणत्याही आधाराशिवाय चालू शकतात आणि स्वतःची कामे स्वतंत्रपणे करू शकतात. डॉक्टरांच्या मध्ये मेंदूमधील रक्तस्रावासोबत अचानक स्ट्रोकची लक्षणे दिसल्यास त्यामागील मूळ कारण शोधणे अत्यंत महत्त्वाचे असते. दुर्मिळ प्रकारच्या स्ट्रोकचे वेळीच निदान आणि योग्य उपचार मिळाल्यास गंभीर आजारांवर अपंगत्व टाळता येऊ शकतो, असेही डॉक्टरांनी यावेळी सांगितले. पेशंटला जानेवारी महिन्यामध्ये पॅरालिसिस अचानक एक सकाळी समजला. त्याने पटकन हॉस्पिटलमध्ये घेऊन आले. तेव्हा BP 200च्या वर होता आणि एक बाजूने पॅरालिसिस. ब्रेन मध्ये हेमरेज दिसला आपल्याला CT स्कॅन. म्हणून पेशंटला जीवाला पण धोका होता आणि त्याने आम्ही स्टेबिलाइज केले आणि 2 दिवसांनी अजून आजार जेव्हा वाढायला लागला तेव्हा आम्ही अजून जास्त इन्व्हेस्टिगेट करून हे समजलं की हा जो हेमरेज आहे त्याच्या कारण फक्त ब्लड प्रेशर नव्हता. पेशंटला CNS व्हास्क्युलायटिस म्हणून एक सिरियस आजार होता आणि त्याच्यासाठी आम्ही लगेच जे ट्रीटमेंट असते स्टेरॉइड आणि सायक्लोफॉस्फेट वगैरे दिला. त्याच्याने त्यांना लवकर फायदा झाला आणि ब्रेन स्टिम्युलेशन करून रिकव्हरी अजून चांगली झाली. 1 महिन्यामध्ये पेशंट व्यवस्थित चालायला लागली, बोलायला लागले आणि त्यांनी त्यांच्या डॉटरची वेडिंग पण अटेंड केली आणि ते 3 ते 4 महिन्यामध्ये ते ऑलमोस्ट नियरली नॉर्मल आहे. 99% शी इज नॉर्मल. याच्या सगळे करून त्याचा चांगला फायदा झाला. एकूण जी हॉस्पिटल स्टे आहे पेशंटची त्याच्यामध्ये अप्रॉक्सिमेटली 4 ते 6 लाख पर्यंत खर्च येऊ शकतो. पण ते जर ट्रीटमेंट नाही घेतली तर हेच खर्च जे आहे तो ओव्हर द टाइम स्प्रेड फिजिओथेरपी मेडिसिन मध्ये स्प्रेड होऊन जातो आणि आउटकम व्यवस्थित नसते. एकदा तुम्ही लवकर आणले की सगळे व्यवस्थित करायला थोडा खर्च लागतो पण ते ओव्हरऑल जे आउटकम आहे आणि लाईफ स्पॅन आहे ते व्यवस्थित होऊन जातं. हॉस्पिटलमध्ये येण्याच्या पूर्वी जे आहे ते घरी त्यांना म्हणजे बाथरूम मध्ये त्यांना लकवा पडला आणि त्यांना लेफ्ट साइडला पॅरालिसिस झाला. बोलायला त्रास झाला. बोलायला ती काय बोलत होती त्या हसबंडला समजत नव्हतं आणि हॉस्पिटलमध्ये आणले की ते आजार जे 2 दिवसामध्ये अजून वाढला आणि 1 महिन्यामध्ये सगळे ट्रीटमेंट देऊन त्याची चांगली एकदम रिकव्हरी झाली आणि ते विदाउट स्टिक चालायला लागली, बोलायला लागली स्पष्ट आणि 2 महिन्यामध्ये एकदम परफेक्ट क्लिअर झाली. ती स्वतः चालते, बोलते, सगळे घरचे काम करते आणि सगळे फंक्शन्स वगैरे अटेंड करते. स्ट्रोक आल्यानंतर एक तर लगेच ट्रीटमेंटची उपचारची कुठेतरी स्ट्रोक रेडी हॉस्पिटलमध्ये जाऊन ट्रीटमेंट लगेच घ्यायला लागते. त्याच्यानंतर पण जे आहे ते व्यवस्थित फिजिओथेरपी, स्पीच थेरपी हे सगळे करायला लागते आणि टाइम टू टाइम डॉक्टरची फॉलोअप, प्रिव्हेंटिव्ह मेडिसिन म्हणजे ते रक्तवाहिनीची ब्लॉक झाली असेल ते ब्लड थिनर घ्यायची, कोलेस्ट्रॉल कमी करण्यासाठी कोलेस्ट्रॉलची मेडिसिन, विटॅमिन्सची मेडिसिन हे सप्लिमेंटेशन वगैरे घ्यायला लागते. हे सगळे केले की चांगला फायदा होतो. जे CNS व्हास्क्युलायटिस गेले 10 वर्षामध्ये मिनिमम आम्ही 20 ते 25 पेशंटला असं ट्रीटमेंट केलेलं आहे आणि या हॉस्पिटलमध्ये पण मिनिमम 5 पेशंटला केले. पण ही म्हणजे मोस्ट डिफिकल्ट केस होती म्हणून आम्ही हे याच्या दाखवायच्या पेशंट स्कीम्सच्या बद्दल सर आपल्याला सांगतात. सो गवर्नमेंट्स एक्स कॉन्ट्रीब्यूटरी हेल्थ सर्विसेज स्कीम्स, रेलवे स्कीम्स, ऑल द स्कीम्स जो अवेलेबल है उसमें भी ये ट्रीटमेंट्स मेडिकवर हॉस्पिटल्स में दी जाती है. एज ए हॉस्पिटल्स में एक वर्जन दे देता हूँ. सो मेडिकवर हॉस्पिटल्स खारघर, नवी मुंबई, पूरे रायगढ़ डिस्ट्रिक्ट्स में, इवन इन एंटायर नवी मुंबई, दिस इज द फर्स्ट हॉस्पिटल जिसमें क्वालिटी एक्रेडिटेशन इंस्टीट्यूट द्वारा स्ट्रोक मान्यता प्रदान की गई है एंड स्ट्रोक यूनिट की स्थापना की गई है यहाँ पे अक्टूबर महीने में. एंड टीम के साथ में रह के काफी हद तक हम लोग स्ट्रोक अवेयरनेस प्रोग्राम्स रायगढ़ के पूरे डिस्ट्रिक्ट्स में गांव और एरिया में जाके किए जाते हैं
एंड उसी उद्देश्य से स्ट्रोक की स्थापना की गई है एंड ट्रीटमेंट भी उसी हिसाब से प्रोटोकॉल के हिसाब से दी जाती है, जिसकी वजह से स्ट्रोक अवेयरनेस ज्यादा से ज्यादा फैलाई जाए। एंड लोगों को अपील है कि वो खुद अपने ब्लड प्रेशर, लाइफस्टाइल सभी के ऊपर ध्यान करके अपने नंबर्स को खुद जाने। मेडिकवर हॉस्पिटल्स आर रेडी फॉर ऑल अवेयरनेस टू क्रिएट स्ट्रोक रेडी हॉस्पिटल्स। जो लेवल का उनका बीमारी था, नियर पैरालिसिस, इट इज पैरालिसिस यू कैन से। तो ओनली ड्यू टू द मेडिकल हॉस्पिटल ओनली इट इज रिकवर्ड एंड डॉक्टर साहब को बात तो है ही, बट डॉक्टर साहब को सब अरेंजमेंट नहीं होगा तो उनकी डायग्नोसिस कैसे करेगा? हाउ दे विल डायग्नोसिस द थिंग? फैसिलिटी तो होना चाहिए। तो दैट इज व्हाई इट इज बोथ थिंग्स रिक्वायर्ड। क्योंकि जो हाल में था, मेरा डॉटर का मैरिज भी हुआ, हम लोग गया था जैसे डॉक्टर साहब अभी एक्सप्लेन किया है, बट इट इज नियर इम्पॉसिबल। हम तो सोचा था कितना साल चलते रहेगा, क्योंकि हम थोड़ा पैरालिस हो जाता है, कितना साल और रिकवर नहीं करता, लेकिन 1 महीने का अंदर तो चलने लगा। इट इज सिंपली मिराकल।